Namaskar. Next example is the perimeter of triangle is 10 centimeter. If one of the side is 4 centimeter, what are the other two sides for its maximum area? म्हणजे एका ट्रायंगलचा पेरिमीटर दिलाय आणि एरिया मॅक्झिमाइज करायला सांगितलंय. त्यासाठी उरलेल्या दोन साइडच्या लेंथ किती असतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं. मॅक्झिमाइज मिनिमाइज मीन्स डबल डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन हे सगळं येणार आहे त्याच्यात. सो फर्स्ट आपण काय कन्सेप्ट दिलाय, काय काय अवेलेबल आहे इथे, कुठल्या व्हेरिएबलमध्ये ते काढायचे हे सगळं बघूया. आणि इथे लक्षात ठेवा एरिया मॅक्झिमाइज करायचा आहे. म्हणजे एरियाचा जो फॉर्म्युला आहे, ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला, तो आपला व्हेरिएबल असणार, ते मेन व्हेरिएबल असणार आहे. दॅट इज टू बी मॅक्झिमाइज. मॅक्झिमाइज करायचं म्हणजे त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल ना. सो ते आपण चेक करूच, पण आधी काय अवेलेबल आहे ते काय दिलंय ते आपण आधी लिहून घेऊया. सो फॉर थोडंसं लक्षात यावं म्हणून ट्रायंगलचा दिलेला असेल, त्याची एक साईड दिलेली आहे 4 सेंटीमीटर आणि त्याचा पेरिमीटर 10 सेंटीमीटर दिला. ह्याचा अर्थ या तीन साईडची ॲडिशन किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटर. सो आपण या सगळ्या साईडना असं म्हटलं, सपोज एक्स वाय अँड झेड असं तीन नावं दिली, तर एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 10. त्यापैकी झेडला नोन व्हॅल्यू आहे असं समजा, कारण एक्स वायमध्ये आपल्याला सवय आहे त्या एक्स वाय ह्या व्हेरिएबलमध्ये डेरिव्हेटिव्ह काढणं वगैरे सगळं सॉल्व्ह करणं. झेड ठेवलं आणि एक्सची व्हॅल्यू 4 घातली तरी काही हरकत नाही, शेवटी झेडची व्हॅल्यू मिळेल, ती तुम्हाला सबस्टिट्यूट करायची. सो दॅट इज डझंट मॅटर कुठल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्ही घालताय, कारण इथे आपण इन जनरल लिहिलं एक्स वाय झेड ह्या तीन साईड्स असतील ट्रायंगलच्या. तर गिव्हन काय दिलेलं आहे की पेरिमीटर इज 10 सेंटीमीटर. गिव्हन दॅट एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्यापैकी आपण असं समजूया की झेडची व्हॅल्यू दिली इथे वन साइड इज 4 सेंटीमीटर. देअरफॉर एक्स प्लस वाय प्लस 4 इज इक्वल टू 10. मग याच्यावर आपल्याला एक्स प्लस वायची व्हॅल्यू काढता येईल, कारण आता हा कॉन्स्टंट झाला. सो दॅट इम्प्लाइज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. 4 इकडे गेला ना, सो 10 मायनस 4 6. आता एक्स प्लस वाय बनवाय आयदर एक्सची व्हॅल्यू काढायला लागेल नाही तर वायची, कुठलीही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढूया, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये कधी लागली तर ती सबस्टिट्यूट करता येईल. कुठल्याही व्हेरिएबलची चालेल, पण जनरली आपण वाय इज इक्वल टू समथिंग वगैरे अशी व्हॅल्यू कुठलीही काढा, एक्स इज इक्वल टू वायच्या फॉर्ममध्ये काढली तरी हरकत नाही. सो दॅट इम्प्लाइज आपण वायची व्हॅल्यू काढूया. वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स इक्वेशन 1. इथे वायची व्हॅल्यू आली 6 मायनस एक्स. झेड काय दिलेला आहे 4 सेंटीमीटर, एक्स अननोन आहे आणि असं सगळं त्यात सगळ्यांचं रिलेशन आहे. वेअर एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 10 हे आपण यूज केलं. आता आपल्याला ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला लागेल, कारण एरिया आपल्याला मिनिमाइज का मॅक्झिमाइज, काय मॅक्झिमाइज करायचं आहे, एरिया मॅक्झिमाइज करायचं म्हणजे एरियाच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आणि डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. सो आधी एरियाचा फॉर्म्युला लागणार आहे. आता इथे काही अँगल दिलेला नाही आहे किंवा हाईट दिलेली नाही आहे. हाईट असते तर बेस इंटू हाईट वगैरे आपण घेतलं असतं. सो इथे तो फॉर्म्युला पॉसिबल नाही, पण अजून एक फॉर्म्युला आहे ट्रायंगलचा जो फक्त साईड्स दिलेल्या असतील तर तो अप्लाय करता येतो. तो आठवत असेल तर एस या फॉर्ममध्ये, तर तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करूया. तर एरिया हे नवीन फंक्शन आपण इंट्रोड्यूस करूया. एरिया कारण ह्याचा आता आपल्याला DA बाय DX D2A बाय DX वगैरे हे सगळं पुढे घ्यायचं. सो एरिया इज इक्वल साईड्स दिले असतील तर ट्रायंगलच्या एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो काय सांगतो, स्क्वेअर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी. ए बी सी या साईड आहेत ना, बी इथे आपण त्याला एक्स वाय झेड म्हटलेलं आहे, एस मायनस सी. वेअर एस इज इक्वल टू काय असतं, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. तर इथे एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन 2. आता आपण एसची व्हॅल्यू काढूया, मग ह्या ए मध्ये घालूया, थोडं सिम्प्लिफाय करूया आणि नंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार. सो एस इज इक्वल टू हिअर एस इज इक्वल टू काय येणार आहे, एक्स प्लस वाय प्लस साईड्स काय आहेत एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन 2. आता कशाच्या व्हॅल्यूज माहिती आहेत, एक्सची माहीत नाही, एक्स प्लस वायची आहे 6 मायनस एक्स प्लस झेडची आहे प्लस 4 अपॉन 2. सो एक्सची व्हॅल्यू काढून घेऊया आधी, नंतर या फॉर्म्युल्यात सबस्टिट्यूट करूया. सो एक्स प्लस 6 मायनस एक्स मीन्स एक्स अँड एक्स कॅन्सल झाले, 6 प्लस 4 10 झाले अपॉन 2 मीन्स 5. सो एक्सची व्हॅल्यू मिळाली 5. आता या
फॉर्म्युल्यात आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो. त्यावरून थोडं रिअरेंज वगैरे करून ए ची व्हॅल्यू मिळवायची, मग आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. सो एस इज इक्वल टू 5. आता इथे कुठल्या फॉर्म मध्ये घेणार आहोत आपण, तर एक्स वाय झेडच्या ना. सो स्क्वेअर रूट ऑफ एस इंटू एस मायनस एक्स इंटू एस मायनस वाय इंटू एस मायनस झेड. आता एस इथे व्हॅल्यू मिळालेली आपल्याला, विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस मीन्स 5. एस 5 आहे तर 5 मायनस एक्स आहे, कारण एक्स माहित नाही आपल्याला. त्याच्यानंतर एस 5 आहे, सो 5 मायनस वाय येईल. आता वाय ची व्हॅल्यू आपण इथे घालू शकतो एक्सच्या फॉर्म मध्ये, ते घालूया पुढच्या स्टेजला. आणि एस मायनस झेड, तर झेड ची व्हॅल्यू माहिती आहे, दॅट इज 4. 5 आणि एस गोंधळ होईल, 5 आहे इथे. 5 इंटू ब्रॅकेट 5 मायनस एक्स इंटू 5 मायनस वाय इंटू 5 मायनस झेड. 5 मायनस झेड इज 4. आता वाय ची व्हॅल्यू घालूया, विच इज 6 मायनस एक्स, विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5. थोडं सिम्प्लिफाय करायला लागणार आहे. 5 मायनस एक्स इंटू 5 मायनस वाय ची व्हॅल्यू घालूया, ब्रॅकेट घालूया, कारण मायनस बाहेर साईन आहे. 6 मायनस एक्स आणि हे 5 मायनस 4, त्याचं किती आलं इथे 1 झालं. सो हे 5 राहिले बाजूला. काय काय येते बघूया. आधी ए ची व्हॅल्यू काढायला लागेल आणि मग डेरिव्हेटिव्ह वगैरे घ्यायचं पुढे. सो 5 इंटू ब्रॅकेट 5 मायनस एक्स, ते तसंच राहिलं, अजून एक्स अननोनच आहे. सो 5 मायनस एक्स इंटू ब्रॅकेट 5 मायनस 6. आता बघा इथे 5 मायनस 6 होणार आणि प्लस एक्स होणार. सो 5 मायनस 6 इज मायनस 1 आणि प्लस एक्स असं होणार आहे. या सगळ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येते ती फक्त बघूया आणि तिथे डायरेक्ट घालूया. सो 5 मायनस 6 आणि प्लस एक्स. तर 5 मायनस 6 म्हणजे मायनस 1, म्हणजे काय आलं एक्स मायनस 1. सो एक्स मायनस 1 आणि इंटू काय 1च आहे, ते काय घ्यायला नको. सो फायनली काय काय राहिलंय हे सगळं सिम्प्लिफाय करता आल्यावर 5 इंटू 5 मायनस एक्स इंटू एक्स मायनस एक्स. आता ह्याचं स्क्वेअर रूट आहे, याचा डायरेक्ट तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालेल, हरकत नाही. पण आतमध्ये 2 ब्रॅकेट आहेत, त्याचा आपण सिम्प्लिफाय करून घेऊया, म्हणजे एकमेकांना मल्टिप्लाय करून घेऊया आणि मग थोडं अजून ते सिम्प्लिफाय होईल. मग आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळेल इथे. आता सगळे एक्स मध्ये आलंय बघा व्हेरिएबल, कारण आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डी ए बाय डी एक्स असं काढायचंय ना. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून आपण वाय किंवा झेड ज्या काही व्हॅल्यूज सिम्प्लिफाय करून यूज करता येईल त्या करून आपण हे सिम्प्लिफाय केलेलं आहे. सो ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 इंटू, आता एक ब्रॅकेट येणार आहे, या 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, 5 इंटू एक्स मीन्स 5x. त्याच्यानंतर 5 इंटू मायनस 1 मीन्स मायनस 5. त्याच्यानंतर मायनस एक्स इंटू एक्स मायनस एक्स स्क्वेअर इथे लिहिते, कारण हे मायनस एक्स इंटू मायनस 1 आहे, आधी लिहूया. तो किती येणार आहे, मायनस एक्स इंटू मायनस 1 म्हणजे ते प्लस एक्स. एकदा आपण चेक करूया, कारण थोडंसं चुकलं तर आपलं पुढचं सगळं चुकेल, त्यामुळे नीट करूया परत. 5 इंटू एक्स मीन्स 5x आलं बरोबर. 5 इंटू मायनस 1 मीन्स मायनस 5 आलं, तेही बरोबर आहे. त्याच्यानंतर एक्स इंटू मायनस एक्स इंटू मायनस 1 मीन्स प्लस एक्स आणि मायनस एक्स इंटू प्लस एक्स मीन्स एक्स. सो अशा पद्धतीने आलेलं आहे. आता थोडं परत काय अजून त्याच्यात सिम्प्लिफाय होते का बघूया. 5 इंटू 5x प्लस एक्स म्हणजे 6x, म्हणजे प्लस 6x मायनस 5 आणि मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 5 आणि मायनस. आता ह्याच्यातून बाहेर कॉमन काढून मग ते पूर्णपणे या काय ते याच्या बाहेर काढण्यासाठी काही असं कम्प्लीट स्क्वेअर वगैरे काही दिसत नाही, आधी कॉमनच काही येत नाही या सगळ्यात. आणि जनरली क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला ते पुढे सॉल्व्ह करायला लागणार आहे वगैरे, पण जनरली क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण प्लस ने लिहितो, म्हणजे प्लस एक्स स्क्वेअर प्लस आहे, त्यामुळे तसंही मायनस साईन आपण इथे आधीच ते बाहेर आणू शकतो. सो कारण मायनस बाहेर आणायला लागेल, ते असंच ठेवलं तरी हरकत नाही. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मग आपण पुढच्या वेळेला त्याचं जेव्हा आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल तेव्हा हे थोडंसं मायनस ॲडजस्ट करून घेऊ, कारण आत्ता मायनस आलं तर इथेच ते मायनस राहील, बाहेर येणार नाही. सो आपण आत्ता ते तसंच ठेवूया सगळं.
अजून काही फार सिम्प्लिफाय आतमध्ये तरी करता येणार नाही, एक फार फार तर काय करता येईल, 5 ने इथे सगळ्याला मल्टिप्लाय करून घे, कारण कॉमन काढून पूर्ण वर्ग म्हणतात ना कम्प्लीट स्क्वेअर, तो काही बाहेर येत नाही. सो 5 ने सरळ आत जाऊ, आत मल्टिप्लाय करूया. सो लिहिताना आपण पाहिजे तर एक्स स्क्वेअर आधी लिहूया, अशा पद्धतीने लिहूया. एक्स स्क्वेअर मग एक्सची टर्म मग कॉन्स्टंट. सो 5 ने एक्सला मल्टिप्लाय केलं -5x स्क्वेअर, 6 आणि 5 प्लस 30x मायनस 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 25. सो हे सगळं आलं ए ची व्हॅल्यू. आता ए एकदा मिळाला की हे फंक्शन काय मॅक्झिमाइज करायचं, एरिया मॅक्झिमाइज करायला सांगितलंय. जे फंक्शन मॅक्झिमाइज करायला सांगितलंय, फर्स्ट स्टेप काय करायची, त्याचं डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि ते इक्वेट करायचं 0ला. त्यावरून तुम्हाला एक्सच्या किंवा वायच्या जे काही व्हेरिएबल असेल त्याच्या व्हॅल्यूज मिळतील, किती मिळतील माहित नाही. ज्या व्हॅल्यूज मिळतील त्या पुढे जाऊन एफ डबल डॅश काढून चेक करायचे असतात आणि मग ते आपण डिसाईड करू शकतो की फंक्शन मिनिमाइज कोणत्या पॉईंटला होतं आणि मॅक्झिमाइज कोणत्या पॉईंटला. सो आता आपण त्याचं dA/dx घेऊया. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dA/dx. आता स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह कसं असतं, 1/2 रूट, म्हणजे 1/2 रूट आणि जे काही सगळं आहे ते -5x² प्लस 30x मायनस 25 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हे काढायला चेन रूल अप्लाय करायला लागेल ना, कारण नुसतं काय एक्स नाही आहे. सो इंटू काय येणार आहे, -5 इंटू याचा तर डेरिव्हेटिव्ह, ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह -10 ब्रॅकेट घालते -10x आणि प्लस 30. सो आपण लिहूया देअरफॉर dA/dx काय मिळालं आपल्याला, -10x प्लस 30 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट दिस -5x² प्लस 30x मायनस 25. आता 2 याच्या आतमध्ये न्यायचा असेल तर तो 4 करून न्यायला लागेल. बघूया आता ते लागतंय का तेवढं सगळं करायला. आता आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज काढाव्या लागणार आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, हे जे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह येते 0ला इक्वेट करायचं. सो dA/dx = 0 इक्वेट करायचं. दॅट इम्प्लाइज -10x प्लस 30 अपॉन 2 इंटू स्क्वेअर रूट -5x² प्लस 30x मायनस 25 = 0. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, 2 इंटू रूट वगैरे, पण हे सगळं सगळं जर इकडे नेलं मल्टिप्लाय करायला तर 0 मध्ये सगळं ॲब्सॉर्ब होऊन जाईल, त्यामुळे ते सोपं झालं. सो दॅट इम्प्लाइज -10x प्लस 30 = 0. कारण हा सगळा डिनॉमिनेटरच इकडे नेला, त्यामुळे तो मल्टिप्लाय झाला आणि तो 0 होऊन गेला. दॅट इम्प्लाइज -10x = -30 आणि मग मायनस मायनस प्लस झालं, x = किती मिळालं, 3. आता इथे सिंगल व्हॅल्यूज मिळाले, त्यामुळे त्याच व्हॅल्यूला फंक्शन मिनिमाइज आहे का मॅक्झिमाइज हे फायनल डिसाईड होणार आहे. ते कशावरून होईल, dA/dx चा डबल डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर. आता डबल डेरिव्हेटिव्ह काढताना हे एवढंसं फंक्शन नाही चालायचं, कारण हे आपण इक्वेटेड टू 0 होतं, म्हणून हे सगळं तिकडे गेलं आणि कॅन्सल झालं वगैरे. आता डबल डेरिव्हेटिव्ह काढताना मात्र मेन ओरिजिनल फंक्शन हे जे आहे तेच घ्यायला लागेल आणि त्याचंच डेरिव्हेटिव्ह काढायला. थोडं पेशंटली इथे डेरिव्हेटिव्ह काढायचे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कठीण असं नाहीये, पण एक पॉईंट अगदी म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 3 टर्म्स आहेत वगैरे, त्यामुळे थोडंसं केअरफुली काढावं लागेल, लेंदी येणार आहे, कारण U/V रूल आहे तो आपल्या इथे करायला लागणार. काही कॅन्सल होत नाहीये किंवा काही कम्प्लीट स्क्वेअर असता तर मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपण कॅन्सल केलं असतं. कम्प्लीट स्क्वेअर आहे का हे आपण इथे 5x आणि इथे 5 बघूया आपण, कम्प्लीट स्क्वेअर आहे का, 5x नाही मायनस मायनस नाही 5 2 10. कम्प्लीट स्क्वेअर असता इथे ह्या 3 टर्म्स म्हणून कम्प्लीट स्क्वेअर असता तर ते ब्रॅकेट स्क्वेअर करून मग स्क्वेअर रूट जाऊन वगैरे सगळं केलं असतं, ते काही होत नाही. सो आपण सगळं आता ते U/V रूल प्रमाणे करणार. सो d/A/dx² सगळं लिहूया हे, कारण सेकंड म्हणजे हे 2 कॅन्सल होऊ शकतो, एक अजून सिम्प्लिफाय होऊ शकतो, म्हणजे 2 कॅन्सल होऊ शकतो. म्हणजे इथे होईल ह्याच्यातनं 2 बाहेर काढला की काय राहील, -2 इंटू ब्रॅकेट 5x प्लस
30 होते ना, म्हणजे 5x प्लस 15. मग हा 2 आणि 2 कॅन्सल झाला. त्यातल्या त्यात आपल्याला थोडंसं काय सिम्प्लिफाय, पण तरी फार सिम्प्लिफाय नाही होणार आहे. 5x प्लस 15 ते राहणारच आहे, मायनस 5x प्लस 15. हा ब्रॅकेटने आहे ना, मायनस 5x प्लस 15 हे राहणारच आहे, 2 जरी कॅन्सल झाले तरी. त्यामुळे त्या सगळ्याचं काढायलाच लागलं. सो v मीन्स दिस, v स्क्वेअर रूट ऑफ मायनस 5x स्क्वेअर प्लस 30x मायनस 25 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह किती, मायनस 5, कारण मायनस 5x आहे ना, मायनस 5 त्याच्यानंतर एक्सचा 1 आणि 0, सो मायनस, सो इंटू मायनस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू u मायनस 5x प्लस 15 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा तेवढंच येणार आहे जेवढं इथे आता काढलं होतं ना, तेवढंच. म्हणजे काय, हीच टर्म पुन्हा येणार आहे सगळी, कारण याचं डेरिव्हेटिव्ह मगाशी आपण dA/dx ला लिहिलं तेच हे सगळं आलं, आणि मग आपण 2 कॅन्सल केला आणि हे सिम्प्लिफाय करून दिलं. सो काय येणार आहे, याचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा तेच येणार आहे, मायनस 5x प्लस 15 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ मायनस 5x स्क्वेअर प्लस 30x मायनस 25 अपॉन स्क्वेअर रूट v स्क्वेअर, v म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ मायनस 5x स्क्वेअर प्लस 30x मायनस 25 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि मग डिनॉमिनेटरला हे राहणार. आता इथे आपल्याला हे सिम्प्लिफाय करून डेरिव्हेटिव्ह काय येतं हे एवढं महत्त्वाचं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे, डेरिव्हेटिव्ह काय येतं फायनल, पण आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर कुठल्याही स्टेजला तुम्हाला जी एक्सची व्हॅल्यू मिळाली ती व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करून निगेटिव्ह येते का पॉझिटिव्ह येते एवढंच चेक करायचं असतं. तेवढं फक्त आपण इथे चेक करू. मग ते ह्या स्टेजला चेक केलं काय, किंवा अजून डेरिव्हेटिव्ह सिम्प्लिफाय करून करून शेवटी एक फायनल स्मॉल, कारण हे लेंदी आहे, थोडं सिम्प्लिफाय करत जायला वेळ लागेल. तर आपल्याला कुठल्या स्टेजला डेरिव्हेटिव्ह चेक केलं आहे महत्त्वाचं आहे. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळालंय d2a/dx², दिस इज द डेरिव्हेटिव्ह. हे सिम्प्लिफाय केलं की कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये येईल. पण ह्या स्टेजला तुम्ही एक्सची व्हॅल्यू घालून, सोपं पडत असेल तुम्हाला तर एक्सची व्हॅल्यू घालून तुम्ही ते चेक करू शकता. आता याचा स्क्वेअर झाला तर पुढच्या स्टेपला लिहिताना तुम्ही असं लिहू शकता की त्यामुळे हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाले, त्यामुळे डिनॉमिनेटरला फक्त हेच राहिलंय. आता सगळ्याला ॲट x = 3 आपण व्हॅल्यू घालून बघू काय होतं ते. d2a/dx² ॲट x = 3. सो याच्यात 3 व्हॅल्यू घालूया. स्क्वेअर रूट मायनस 5 इंटू 3 स्क्वेअर, म्हणजे नो डायरेक्ट लिहूया मायनस 5 इंटू 9 प्लस 30 इंटू 3 मायनस 25 इंटू मायनस 5 मायनस किती येणार आहे इथे 5 इंटू 3, याचा स्क्वेअर होणार आहे कारण सेम येते ना. -5 इंटू 3, सोपं आहे हे, उलट हे सोपं झालं कारण आपण इथे घालून बघूया 5 इंटू 3, पण हे मायनस आहे आणि हे प्लस आहे. सो -15 प्लस 15, त्यामुळे हा सगळ्या ब्रॅकेटात 0 घातला, x = 3 घातल्यामुळे, त्यामुळे याची व्हॅल्यू 0 आली. इंटू ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0, अपॉन डिनॉमिनेटरला काही असू देते, न्यूमरेटर 0 आहे म्हटल्यावर 0च येणार आहे. अपॉन अजून सगळ्याचा डिनॉमिनेटर आहे, तो किती आहे -5 इंटू 3 स्क्वेअर मीन्स 9 प्लस 30 इंटू 3 मायनस 25. सो हा सगळा पार्ट आहे तो सोपा आला. म्हणून म्हटलं की सिम्प्लिफाय करत बसायची गरज नाही. एकदा d2a/dx² ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला काय ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ॲट दॅट पॉईंट एवढंच चेक करायचं. ती काय सिम्प्लिफाय होऊन काय डेरिव्हेटिव्ह येतं हे डेरिव्हेटिव्ह इथे आपल्याला काढायचं. इथे फंक्शन मिनिमाइज और मॅक्सिमाइज कर ते महत्त्वाचं आहे. सो कुठल्याही स्टेजला तुम्ही ती व्हॅल्यू घालून चेक करू शकता. आता हे थोडंसं हे आणि हे सिम्प्लिफाय करू आणि बघूया ह्याची व्हॅल्यू काय येते ते. म्हणून म्हटलं की थोडं केअरफुली करायला लागेल, लेंदी आहे, कठीण नाही. u/v रूल आला आणि त्याच्या स्क्वेअर रूट पण होतं. सो ते सगळं नीट सगळ्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. काय काय राहिलं बघा. न्यूमरेटरमध्ये राहिलं स्क्वेअर रूटमध्ये 5 × 9 = 45 -45 30 × 90 प्लस 90 मायनस 25 इंटू मायनस 5 हे राहिलं न्यूमरेटरमध्ये. आणि सेम तसंच विदाऊट हे. सो -45
प्लस 30 90 मायनस 25. सो 45 आणि 25 म्हणजे 40 20 60 70. 90 वजा 70 मिळाले 20. सो हियर इज 20 आलं ना. 90 मायनस हे दोन्ही ऍड केलं की झालं 70 ना. 40 20 60 70. सो ब्रॅकेटमध्ये आले +20 इंटू हे आले -5 अपॉन हे 20. आता हे कॅन्सल होतात किंवा काय. आता आपल्याला किती नंबर याच्याऐवजी काय नंबर आलाय, पॉझिटिव्ह आलाय का निगेटिव्ह आलाय एवढं चेक करायचं. म्हणजे आता -5 आपण आधी लिहूया. -5√20 अपॉन 20. हे एकूणात ॲट x = 3 आपल्याला d2a/dx² एरियाच्या डबल डेरिव्हेटिव्हचा आन्सर मिळाला. आता ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? सो दिस इज निगेटिव्ह. निगेटिव्ह असेल तेव्हा f'(x) निगेटिव्ह असेल तेव्हा फंक्शन मॅक्झिमम असतं, म्हणजे मॅक्झिमाइज फंक्शन असतं ॲट दॅट पॉईंट. सो आपल्याला x = 3 हा युनिक पॉईंट, एकुलता एक पॉईंट मिळाला होता. त्या पॉईंटला चेक केलं तेव्हा आपल्याला लक्षात आलं की त्याच पॉईंटला एक्झॅक्टली फंक्शन इज मॅक्झिमाइज होत आहे. म्हणजे ॲट x = 3 फंक्शन इज मॅक्झिमाइज. पण आपल्याला एकाच एक्सची व्हॅल्यू मिळाली. ट्रायंगलला 3 साईड्स असतात, आपल्याला तिन्ही साईडची लेंथ हवी ना. पण अर्थातच ऑलरेडी एका साईडची लेंथ दिलेली आहे इथे आणि एका साईडची लेंथ आपण काढली तर अर्थात तिसऱ्या साईडची काय सोपी आहे, कारण पेरिमीटर दिलेलं आहे ना. सो ॲडिशन दिले त्यामुळे तिसरी साईड पण. सो ॲट x = 3 असं लिहिणार आपण. एरिया इज ट्रायंगल्स एरिया इज maximum because area is maximum since d2a/dx² काय आलं आपल्याला मिळालं, निगेटिव्ह मिळालं म्हणून ते मॅक्झिमम एरिया देतं. ॲट x = 3. देअरफॉर आपण आता y ची आणि z ची व्हॅल्यू पडेल. देअरफॉर y = काय 6 - x ना, ते आपण घेतलं होतं इक्वेशन 1 मध्ये. दॅट इम्प्लाइज y = 3, कारण 3 व्हॅल्यू आली. आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या. x ची 3, y ची 3 आणि z आपण 4 आहे असं घेतलं होतं, कारण 10 सेंटीमीटर हे आहे ना त्याच्यावरून. आणि चेक करा 3 + 3 + 4 = 10, म्हणजे पेरिमीटरचं स्टेटमेंट पण बरोबर आहे. सो आपल्याला सगळ्या साईड्स मिळाल्या, साईडची लेंथ मिळाली. देअरफॉर ऑल साइड्स मस्ट बी 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर. त्यापैकी एक दिलेली होती 4 सेंटीमीटर. उरलेल्या 2 साईडची लेंथ आपण काढली. सो दॅट जो ट्रायंगल असेल तो मॅक्झिमम एरिया देईल. कारण सेम असा ट्रायंगल असू शकतो, असा ट्रायंगल असू, पेरिमीटर सेम असणारे कितीतरी त्याच्यात कॉम्बिनेशन्स येऊ शकतात. पण ॲक्च्युली मॅक्झिमम एरिया कोणाचा होईल बाय दॅट गिव्हन पेरिमीटर हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. पेरिमीटरचं स्टेटमेंट आपण फक्त एक झेडची व्हॅल्यू इनपुट करून XY मध्ये सगळे टर्म आणण्यासाठी केलं. त्या स्टेटमेंटचा उपयोग केला. त्याच्यानंतर ॲक्च्युली काय करायचं होता, एरिया मॅक्झिमाइज करायचा होता. एरिया मॅक्झिमाइज करायचा होता त्यामुळे एरियाचं फंक्शन आणायला लागलं. काही ठिकाणी 1/2 बेस इंटू हाईट ते दिलेलं असतं, तो फॉर्म्युला यूज करायचा. इथे तो शक्य नव्हता म्हणून आपण साईड्सवाला फॉर्म्युला यूज केला. सिम्प्लिफाय केलं, मग आपल्याला कळलं d2a/dx² निगेटिव्ह आहे, मीन्स ते फंक्शन मस्ट बी मॅक्झिमाइज किंवा मॅक्झिमम ॲट दॅट पॉईंट, सर्टन पॉईंट. तो पॉईंट ऑलरेडी काढलेला होता आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्हने. त्या पॉईंटला ते फंक्शन मॅक्झिमम झालं. त्याच्यातून आपल्याला y काढून आपण सगळ्या साईड्स मिळाल्या. सो फॉर दीज साईड्स that area of that triangle must be maximum.